व्हिडिओ आधी नीट पूर्ण समजून घ्या व मगच करा. नमस्कार, साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक तोरणाचा प्रकार शिकणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्याला इथे 5 नंबरचा हिरवा कलर आहे, पोपटी कलर आहे, पिवळा कलर आहे, लाल कलर आहे, क्रीम कलर आहे आणि काही 6 नंबरचे लाल कलरचे मोती लागणार आहेत. तर फुलांसाठी मी तोरणामध्ये हळदी कुंकू दाखवायचा प्रयत्न केला आहे, म्हणून मी लाल आणि पिवळा घेतला आहे. तर तुम्ही लालच्या ऐवजी दुसरा कलर घेऊ शकता. आता आपल्याला पान बनवायचं आहे, त्यासाठी हिरवा आणि पोपटी कलर असा शेड मी घेतलेला आहे. तर आधी आपण बऱ्याच जणांनी असं पान तयार केलेलं असेल, पण तरी मी आज तुम्हाला हे पान कसं करायचं आहे ते समजावून सांगणार आहे. कारण नवीन शिकणाऱ्यांना बहुतेक नाही माहिती आहे, तर मग मी हे कसं करायचं ते तुम्हाला सांगणार आहे. परत त्यासोबत 30 नंबरचा तंगूस आहे, सुई आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री आहे. तर आपण आता हे पान करायला सुरुवात करूया. हे बघा, पान असं सरळ असं सरळ स्टेप घेतही विणता येतं किंवा आडव्या पद्धतीनेही विणता येतं. तर मी आज आता तुम्हाला सोपं जाण्यासाठी आडवा प्रकार शिकवणार आहे. तर आता सुईमध्ये आपल्याला आधी 2 पोपटी आणि 2 हिरवे मोती घ्यायचे आहेत. आता आपल्याला पानाचा देठ जो आहे मधला, ज्या रेषा दाखवायच्या त्या हिरव्या घ्यायच्या आहेत. तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन अपोजिट घेऊ शकता, पोपटी घेऊ शकता किंवा हिरवाई घेऊ शकता. आता बघा, मी आधी एक पोपटी, एक हिरवा, परत एक पोपटी आणि एक हिरवा असे 4 मणी घातलेत. हे बघा, एक पोपटी, एक हिरवा, परत एक पोपटी आणि एक हिरवा असं 4 मोती घालून घेतलेत. वायरला गाठ मारून घेतलेली आहे आणि आता ह्या 4ही मोत्यातनं मी सुई फिरवून घेणार आहे. आता मला देठ हिरवा करायचा आहे, म्हणून मी काय करणार आहे, अजून ह्या 2 मोत्यातनं फिरवून घेणार आहे आणि हे हिरव्या मोत्यातनं बाहेर पडणार आहे. हे बघा, आता मी खालून वरती जाणार आहे किंवा तुम्ही वरतूनही खाली येऊ शकता मधल्या पॉईंटनी. आता मी खालून वरती जाणार आहे, त्याच्यामुळे मी हा जो चौकडा केला आहे तसाच सेम अजून 2दा करणार आहे. एक आणि हा 2. आता मी काय करणार आहे, 2 पोपटी आणि एक हिरवा असे मणी घेणार आहे. पण आधी एक पोपटी मणी घालणार आहे, मग हिरवा मोती घालणार आहे आणि मग परत पोपटी मणी घालणार आहे. 3 मोती घातलेत. ह्या हिरव्यातून बाहेर पडलेलो आहे त्याच्या उलट्या दिशेने सुई काढत इथे चौकोन पूर्ण करायचं आहे. हे बघ, हा झाला दुसरा चौकोन. आता ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे म्हणजे पानाला टाईटपणा येतो. तुम्ही हे पान करताना 40 नंबरचा वायर वापर केला तरी चालेल. 40 नंबरनी पान थोडं टाईट होतं. आता परत एक पोपटी, एक हिरवा आणि एक पोपटी असे 3 मणी घेणार आहे. एक पोपटी, एक हिरवा आणि एक पोपटी. परत ज्या मोत्यातून वायर निघाले त्याच मोत्यातून उलट्या दिशेने सुई काढत बाहेर आणायची. आता परत हे हिरव्या मोत्यातनं बाहेर पडायचं आहे. आता इथे 3ही मोती पण हिरव्या कलरचे घालायचे आहेत आपल्याला.
आता सुई परत ह्या 1 आणि 2 मोत्यातनं फिरवून घ्यायची. आता परत पहिल्यासारखंच करायचं आहे. तर हे 2 चौकडे जे आहेत पोपटी कलरचे केलेले, तसे इथे 2 चौकडे घालायचे आहेत आपल्याला. आता इथे माझा एक पोपटी, एक हिरवा आणि एक पोपटी मणी येणार आहे. सुई परत ह्या हिरव्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत इथे एक पोपटी, एक हिरवा आणि परत एक पोपटी. असा दुसरा चौकडा तयार झाला आहे. आता सुई परत ह्या पोपटी आणि हिरव्यामधून बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे परत पूर्ण 3 हिरव्या कलरचे मोती घालायचे. परत सुई ह्या 2 मोत्यांमधनं फिरवून घ्यायची. आता इथे पानाचा शेवटचा भाग चालू आहे, म्हणजे ह्या लाईनचा शेवटचा भाग चालू आहे. तर एक पोपटी, एक हिरवा आणि एक पोपटी असे मोती घालायचे. हे बघा, मी पान दाखवताना तुम्हाला असं पकडलं तर खालून वरती दाखवलेलं आहे. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल तुम्ही इथूनही सुरुवात केली पानाची अशी तरी चालते. मी इथून अशी गेलेली आहे. आता आपल्याला ह्या साईडचं पान करायचं आहे. तर मी पहिला कॉर्नर सोडणार आहे, म्हणजे हा पहिला जो चौकडा आहे तो सोडून ह्या दुसऱ्या हिरव्यावर आपल्याला विणायचं आहे. तर आता माझी सुई इथं मध्ये आहे, हे बघा इथे मध्ये आहे. तर मी ह्या पहिला चौकोन आपल्याला सोडून द्यायचा आहे पूर्ण. ह्या दुसऱ्या हिरव्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला असे तिरप्या लाईन येणार आहेत. तर आपले हिरव्याने एक हिरवा आणि 2 पोपटी मोती येणार आहेत. आता हे बघा, ह्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची. आता ह्या साईडच्या हिरव्या मोत्यातनं घ्यायचे. तुम्हाला सरळ पण घालता येते, पण काय होते समोर दोरा दिसतो, जेव्हा आपण ओढून घेतो तेव्हा इथे थोडं ओढल्यासारखं डिझाईन वाटतं. त्याच्यामुळं असं न करता समोर दोरा न घेता असा साईडनी काढायचा आहे. आता इथे सुरुवातीला आपण 3 मोती घातलेत, पण आता मध्ये विणकाम करतोय म्हणून आपण 2च मोती घेणार आहोत. तर एक हिरवा आणि एक पोपटी मोती घ्यायचा आहे. हे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल हिरव्याचं तिरपी लाईन चालली आहे, पोपटीची तिरपी लाईन चालली आहे. आता सुई 1, 2, 3, 4 ह्या 4 मोत्यातनं फिरवून घ्यायची. आता इथे दोन्ही पोपटी मोती घालायचे आहेत. तर परत सुई ह्या 2 मोत्यांमधनं फिरवून घ्यायची. आता इथे एक पोपटी आणि एक हिरवा मोती येणार आहे. सुई ह्या खालच्या मोत्यातून घेऊन परत आता इकडे सुई काढायची. तर आपल्याला 1, 2, 3, 4 अशा 4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची.
तुम्ही कोणत्या पद्धतीने सुई काढता ते पाहून मोती ॲडजस्ट करत जायचे. आता माझी सुई इकडे पोपटीकडे निघाली म्हणून मी आधी पोपटी मोती घालणार आहे आणि मग हिरवा मोती घालणार आहे. हे बघा, आपण आता ह्या लाईनीत आपल्याला हे पुढचे 2 चौकोन पण सोडून द्यायचे. आपण सुरुवातीला 1 2 3 4 5 6 7 8 चौकड्यांची लाईन केली. मग दुसरी करताना पहिला सोडून दिला कारण आपली सुई ह्या साईडला आलेली होती. तुम्ही इथून जर केलीत तर पहिले 2 चौकोन सोडून तिसऱ्यापासून तुम्हाला विणकाम करायचं आहे. 8वर आपण 5 चौकडे विणलेत. आता आपल्याला सुरुवातीचे 2 सोडायचेत आणि तिसऱ्या चौकड्यावर विणकाम करायचं आहे. तर आता सुई मी फिरवत 1 2 3 अशी ह्या मोत्यातनं इकडे काढून घेणार आहे. खाली पण 2 चौकोन सोडलेत. नंतरच्या लाईनीत पण 2 चौकोन सुरुवातीचे सोडायचेत. आता इथे सुरुवातीला 3 मोती लागणार आहेत. 2 हिरवे आणि 1 पोपटी कलरचा मोती. हे बघा, दुसऱ्या लाईनीतले पहिले 2 सोडलेत, तिसऱ्यावर विणकाम चालू आहे. परत आता ह्या हिरव्या मोत्यातनं सुई वरती काढायची आणि इथे दोन्ही पोपटी कलरचे मोती घालायचे. ह्या चौकडा पूर्ण करायचा आहे. आता ह्या खालच्या लाईनीतला हा पहिला चौकडा पण सोडलाय आपण. हे बघा, पहिल्या लाईनीत विणकाम करता म्हणजे जेव्हा दुसऱ्या लाईनीची सुरुवात केली तेव्हा इकडचा पहिला सोडलाय, हे 2 सोडलेत. मग जेव्हा दुसरी लाईन केली तेव्हा सुरुवातीचे 2 सोडलेत, तिसऱ्या आणि चौथ्यावर विणकाम केलं आणि हा शेवटचा चौकोन पण आपण सोडून दिलाय. तुम्ही कोणत्या अँगलनी आहात तसं ते विणकाम करत जायचं आहे. हा आता पानाचा आपला अर्धा भाग झाला आहे. आता फिरवून परत आपल्याला ह्या साईडला यायचं आहे. तर सुई फिरवत मी ह्या मोत्यावर येणार आहे कारण आपल्याला हा पहिला चौकोन हा सोडूनच द्यायचा आहे. तर मी 1 2 3 4 अशा 4 मोत्यातनं ही सुई फिरवून घेणार आहे. हे बघा, आता आपल्याला डायरेक्शन असं हे जे पोपटी मोती आलेत त्याच टाईपमध्ये इकडे घ्यायचे आहेत. आता सुरुवातीला आपण 3 मोती घालणार आहोत. मग 3 मोत्यांमध्ये 2 मोती हे पोपटी कलरचे येणार आहेत आणि नंतर एक हिरवा मोती येणार आहे. तीन मोती घालून इथला चौकोन पूर्ण करायचा आहे. आता सुई परत 1 2 3 4 मोत्यातनं फिरवून घ्यायची. आता परत इथे एक पोपटी आणि एक हिरवा मोती येणार आहे. एक पोपटी आणि एक हिरवा. त्या साईडच्या हिरव्यातनं आणि खालच्या पोपटीमधनं सुई फिरवून घ्यायची. परत ह्या साईडच्या पोपटीमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे दोन्ही पण पोपटी कलरचे मोती येणार आहेत. परत आता उलट्या साईडने काढून फिरवून घ्यायचं. आता 1 2 3 4 अशा 4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची.
आता एक हिरवा आणि एक पोपटी मोती घालायचा आहे. एक हिरवा आणि एक पोपटी मोती. तसं परत फिरवून ह्या हिरव्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे. आता इथे एक आधी हिरवा आणि मग पोपटी मोती घालायचा आहे. एक हिरवा आणि एक पोपटी. सुई ह्या पोपटीमधनं बाहेर काढून घ्यायची आणि हा चौकोन पूर्ण करायचा. हे बघा, ह्या लाईनीत पण आपण हे 2 कॉर्नर सोडणार आहोत. आता आपल्याला परत हे 2 सोडायचे आहेत आणि तिसऱ्या आणि चौथ्यावर विणकाम करायचं आहे. माझ्या पद्धतीने केलं तर तुमची सेम लाईन येणार, पण तुम्ही जर सुरुवात ह्या साईडनी केलेली आहे तर तुमचं विणकाम हे वेगळ्या दिशेने येणार आहे. आता मी सरळ तिसऱ्या मोत्यातनंही काढू शकत होते, पण इथे दोरा दिसतो म्हणून मला फिरवून घ्यावं लागतंय. आता हे बघा, आपण असं मध्ये आलो आहे. तिसरा पण जवळ आहे आणि चौथा पण जवळ आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या मोत्यातनं तुम्ही सुई काढा. मी ह्या तिसऱ्या मोत्यातनं काढते आहे, कारण आपल्याला फक्त ह्या दुसऱ्या लाईनीतल्या तिसऱ्या आणि चौथ्या काम करायचं आहे. ह्या साईडने आलं तर, आणि इकडून आलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्यावर. आता इथे मी एक पोपटी आणि 2 हिरवे घालणार आहे, कारण ही सुरुवात आहे. एक पोपटी आणि 2 हिरवे असे मिळून हा मी त्रिकोण म्हणते, चौकोन पूर्ण करणार आहे. आता परत मी 1 2 3 4 अशा 4 मोत्यातनं सुई फिरवून घेणार आहे. आता इथे 2ही पोपटी कलरचे मोती घालायचे आणि हा चौकोन पूर्ण करायचा आहे. हे बघ, आपलं पान हे तयार झालेलं आहे. तुम्ही एखादं पान करून बाजूला ठेवून घ्या. तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही विणकाम करा. खालून जर तुम्हाला सोयीस्कर वाटत असेल पाहून, आधी हे चौकोन करायचे, मग नंतर हे 3 चौकोन करायचे, मग परत हे 3 करायचे, असे करत वाढवत जायचे, पण तो आकार पाहतच करायचं आहे. आता हे पान झालेलं आहे. मी अजून एक पान पूर्ण करते आणि तुम्हाला नंतर बॉर्डर कशी करायची आहे तोरणाची ते तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपण हे पानं जसे केलेले आहेत तसे आता हे पानं आपण एकमेकांना जोडायचे आहेत. तर आपण सुरुवात ह्या पट्टीपासून करणार आहोत. तुम्ही हे तोरण पट्टी करत असतानाही विणू शकता, पण ते तसं खूप अवघड जातं, कारण मी हा प्रयोग स्वतः केलेला आहे. मी ही पट्टी सगळी अशी विणत जातानाच हे पान ॲडजस्ट केलेलं आहे, पण तुम्हाला तेवढं अवघड जाऊ नये म्हणून मी हा सोपा करून सांगितलेला आहे की आधी पानं करायचे आणि मग ही पट्टी, म्हणजे हे पानं एकमेकांना जोडत जायचे, तर हे खूप सोयीस्कर पडतं. तर पण तुम्हाला आता मी ह्या पद्धतीने शिकवणार आहे की हे 2 पानं एकमेकांना कशी जोडायचे ते. तर आता आपली आधी सुरुवात काय आहे, तर आता आपल्याला आधी हा हिरवा चौकोन करायचा आहे, हिरवा आणि पोपटी. तर इथे 2 पोपटी आणि 2 हिरवे मोती घेणार आहे मी. 2 पोपटी आणि 2 हिरवे असं घेऊन चौकोन पूर्ण करते. हे बघा, आता तो चौकोन असा पकडायचा आहे. मी आता आधी ही सरळ लाईन सांगणार आहे. हे बघा,
हे असा चौकोन पकडायचा आहे. म्हणजे 2 हिरवे उजव्या बाजूला आले पाहिजे आणि 2 म्हणजे वरचे 2 हिरवे वरच्या बाजूला उजव्या साईडने आले पाहिजे आणि 2 पोपटी कलरचे मोती डाव्या साईडला खालच्या साईडने आले पाहिजे. आता इथे एक हिरवा आणि 2 पोपटी कलरचे मोती घालायचे आहेत. एक हिरवा आणि 2 पोपटी. सुई आता ह्या हिरव्यातून आणि ह्या पोपटीमधनं बाहेर काढायची. आता इथे आपण उरलेल्या 3 कलरचा वापर करायला सुरुवात करणार आहोत. आता मी इथे 2 क्रीम कलरचे मोती आणि एक पोपटी मोती घालणार आहे. सुई अशी उलट्या दिशेने फिरवून घेणार आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता ह्या साईडच्या क्रीममधनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे बघा मी लाल कलरची सुरुवात केली. तुम्ही अशी पिवळ्या कलरनेही करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कलर कॉम्बिनेशन घ्या. आता इथे सुई वरच्या बाजूने निघालेली आहे, वरच्या साईडने. तर मी आता आधी 2 लाल मोती घालणार आहे आणि एक क्रीम कलरचा मोती घालणार आहे. असं करून ही सुई अशी विरुद्ध दिशेने बाहेर काढून चौकोन पूर्ण करणार आहे. आता सुई फिरवून आधी ह्या लाल मोत्यातनं काढायची, नंतर 1 2 3 अशी 3 मोत्यातनं फिरवून घ्यायची आहे. अशा तिरप्या तिरप्या रेषा आपल्या तयार होत जातील. तर आता आधी इथे आपला एक पोपटी आणि एक क्रीम कलरचा मोती येणार आहे. एक पोपटी आणि एक क्रीम. आता हे मधल्या साईडने म्हणून फक्त 2 मोती घालून विणकाम करायचं आहे. आता ह्या क्रीममधनं ह्या पोपटी आणि परत ह्या साईडच्या पोपटीमधनं सुई काढून घ्यायची. आता इथे तिसरा चौकोन आहे. तर आपली रेष ही पोपटी कलरने म्हणजे पोपटी कलरच्या मोत्यातनं दोरा निघाला आहे. इथे पोपटी आणि मग हिरवा, म्हणजे आपली अशी तिरपी तिरपी लाईन पकडायची. तुम्ही जर इकडनं निघाला असतात तर तुम्ही आधी हिरवा घातला असता आणि मग पोपटी घातला असता. आता मी ह्या हिरव्यातून आणि ह्या पोपटीमधनं बाहेर पडते. आता इथे बघा ह्या 2 लाईन कंप्लीट केल्यानंतर आता आपल्याला हे पान जोडायचं आहे. हे पान जोडायचं आहे. तर आता ह्या खालच्या पोपटीमधनं सुई आधी बाहेर काढून घ्यायची. हे बघा मी इथे सुरुवातीला हा पोपटी कलरच दाखवलेला आहे, पण नंतर मध्ये मी जेव्हा घेतलेला आहे तेव्हा इथे व्हाईट कलर घातलेला आहे. ह्या पोपटीच्या ऐवजी व्हाईट कलर घातलेला आहे. एक दिसतंय का डिझाईनमध्ये तुम्हाला? इथे मी हिरवा घातला आहे, इथे क्रीम कलर घातला आहे. तर आता इथे सुरुवातीला मी असाच पोपटी कलर घालून दाखवणार आहे, कारण ही बॉर्डरची सुरुवात आहे. पण आतमध्ये मी सेम अशाच पद्धतीने विणकाम करणार आहे, क्रीम कलरचा मोती घालून. आणि जेव्हा केव्हा शेवट येईल ह्या तोरणाचा, तेव्हा शेवट करतानाही असाच पोपटी कलरचा मोती घालून हा पार्ट तयार करणार आहे. तर आता आधी मी इथे सुई खालच्या दिशेने आहे माझी, म्हणून मी आधी एक पोपटी मोती घालते. आता हे बघा, लक्ष द्या, पानाचा हा जो पोपटी कलरचा मोती आहे हिरव्याच्या वरचा, म्हणजे जी शेवटची लाईन आहे पानाची,
त्या हिरव्या त्या पोपटी मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे बघा. आणि आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे, म्हणजे क्रीम कलरची लाईन आपली इकडे ह्या साईडची लाईन तिरपी पूर्ण होईल. आता हा चौकडा फिरवून घ्यायचा आहे. आता हा जोड दिलाय म्हणून तुम्ही एकदा अखंडही विणून घेऊ शकता, म्हणजे परत एकदा फिरवून घेऊ शकता, किंवा आता जाणारच आहे डबल आपण 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आपण पानाचा फक्त एक मोती जोडलेला आहे. आता आपल्याला हे मोती लाईन करत करत जोडत जायचे आहेत. आता इथे बघा, इकडे वरच्या साईडनी मोती आलाय म्हणून आपली ही आतली लाल कलरची लाईन आहे. तर आता इथे मी मोती जे घालणार आहेत ते 2च येणार आहेत. इकडे आपल्याला सध्या जोडायचं नाही, कारण आपण ही तिसरी लाईन इकडे कंप्लीट करतोय. म्हणून मी एक लाल आणि एक क्रीम कलरचा मोती घातलाय. आणि ह्या क्रीममधनं खालचा जो क्रीम कलरचा मोती आहे त्यातून सुई अशी फिरवून आणि ह्या साईडच्या क्रीममधनं सुई फिरवून चौकडा पूर्ण करणार आहे तो. हे बघा, परत ह्या साईडच्या लाल मोत्यातनं बाहेर पडायचं आहे. मी हा कुंकू म्हणून लाल कलर घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने इथे कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. आता परत मी इथे साईडला मला तिरपी लाईन करायची आहे, म्हणजे हाफ त्रिकोण येणार आहे. तर एक लाल कलरचा मोती आणि पिवळा मोती असे 2 मोती घालून ह्या लाल मोत्यातनं बाहेर पडणार आहे. हे बघा. आता परत फिरवून या वरच्या पिवळ्यातनं बाहेर पडायचं आहे. ह्या पट्टीमध्ये जे वरचे चौकोन दिसत आहेत ते पण ऑप्शनल आहेत. तुम्ही केले तरी चालतात, नाही केले तरी चालतात. म्हणजे जसं मी आता हा पिवळा करून दाखवणार आहे तो पट्टीच्या वरती येणार आहे. हे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल हा त्रिकोण. म्हणजे चौकोनात आपण डिझाईनमध्ये तर एक मोती आपला खाली येणार आहे. वरचे फक्त 3 मोती जे आहेत, हा चौकडा जो आहे हे बघा, हा म्हणजे फक्त हे वरचे जे 3 मोती आहेत ते ऑप्शनल आहेत, पण डिझाईन छान दिसतं म्हणून मी ते घालते. आता पिवळा आहे तर मी पिवळ्याचे 3 मोती घालून हा चौकोन पूर्ण करणार आहे. आता सुई फिरवून हे बघा, सुई आता 1 2 3 अशी खालच्या साईडनी फिरवत आणायची आहे. इथे मध्ये आलेली आहे तर ही लालच्या मोत्यातनं फिरवून घ्यायची. हे बघा, आता इथे एक लाल कलरचा मोती आणि 2 पांढरे मोती घालायचे. हे बघा, इथे हे सेपरेट दिसत असेल. आता एकाजवळ एक लाईन आलेली दिसते. हे बघा, ही लाईन वेगळी आणि ही लाईन वेगळी. हे तर आता आपल्याला जोडायचे. आता फिरवून काय करणार आहे मी, आता मोती इथे वरती आलेला आहे तर आता सुई मी फिरवून 1 2 या 2 मोत्यांमधनं फिरवून घेणार आहे आधी. 1 2. मग इथे आपल्याला एक चौकडा पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि मग खाली जे राहिलेले आहेत, आपण सुरुवातीला फक्त एक चौकडा जोडलेला आहे त्या पानाचा. आता वरचं टोक जोडायचं आहे आपल्याला आधी. हे बघा,
आता इथे अशी पट्टी ठेवल्यावर काय होणार, हे हिरव्याच्या बाजूला जो खाली पोपटी आहे इथे, सॉरी हा खालचा हिरवा, हे खालचा पोपटी 1 2 3 3 नंबरचा पोपटी, ह्या 3 नंबरच्या पोपटीमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत ह्या साईडच्या 2, म्हणजे आता पानाचे आपण 2 मोती वापरणार आहोत. हिरवा सोडून द्यायचा, हिरव्यानंतर खालचे जे 2 पोपटी आहेत ते 2 मोती वापरायचे आहेत. आणि आता इथे चौकडा करण्यासाठी फक्त एक क्रीम कलरचा मोती घालायचा आहे. आता आपण खाली 1 मोती जोडला आहे, वरती 2 मोती जोडलेत, पण आता हे मध्ये अशी ओपन स्पेस दिसते बघा. आता ती फक्त आपल्याला एकमेकांमध्ये गुंफवून घ्यायची आहे. तर मी आधी ह्या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. हे बघ, आता त्याच्या बाजूला हा जो पानाचा, कारण आपण हे ऑलरेडी 2 पानं जोडलेले, हे 2 मोती जोडलेले आहेत. आता हा तिसरा जो आहे, हा तिसरा, हे बघ, तिसरा आणि चौथा आपल्याला जोडायचा आहे. आता ह्यामधनं सुई आली, परत ह्या क्रीममधनं सुई बाहेर काढायची आणि त्याच्या समोरचा हा जो पोपटी आहे तो पोपटी आणि हा वरचा पोपटी, असे ही 2 मोत्यांमधनं सुई आधी फिरवून घ्यायची आणि आता परत ह्या साईडच्या पोपटीमधनं बाहेर काढून घ्यायची. हे बघ, आपले सगळे मोती हे जोडून झालेले आहेत. आता आपल्याला दुसरं पान जोडायचं आहे. तर आता माझा भाग जवळपास वरच्या साईडने आहे, म्हणून मी अशी फिरवत सुई इकडे काढून घेणार आहे. म्हणजे आता फिरवत नेऊन 1 आणि 2 अशा ह्या 2 मोत्यांमधनं काढून घेणार आहे. नागबोडी फिरवत न्यायची, ती खालच्या साईडने येईल किंवा वरच्या साईडने येईल. आपण सुरुवातीचा भाग हा कंप्लीट केलेला आहे. तुम्ही 1-2 भाग जोडल्यानंतरही तुमच्या लक्षात येऊन जाईल कसं जोडायचं आहे, काय जोडायचं आहे ते. आता बघा, हिरवा सोडून द्यायचा आहे आणि ह्या 2 पोपटीमधनं सुई फिरवून घ्यायची. हे बघा, ह्या हिरव्यानंतर मी खालचे जे 2 पोपटी आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता इथला चौकोन करायचा आहे. तर आता आपली आधी क्रीम कलरची लाईन येणार आहे ह्या पोपटीनंतर. मग मी 2 पोपटी कलरचे मोती घातलेत आणि इथे हा चौकोन पूर्ण केला आहे. हे बघा, आता इथे जसं आपण केलं तर इथून सुरुवात केली होती म्हणून मी असे दाखवले. आता आपण परत ह्या पोपटीमधनं क्रीममधनं वरती जाणार आहोत, किंवा ह्या 2 पोपटीमधनं आलं तरी चालेल. म्हणजे ही लाईन तुम्हाला सरळ दिसेल बघा. म्हणजे आपण ही क्रॉसमधली विणतोय आधी. हे बघ, परत हे 2 पोपटी कलरचे मणी घातलेत. तुम्ही अशा पद्धतीने इथे विणकाम करू शकता किंवा हे जी पद्धत सांगते त्या पद्धतीने पण करू शकता. आता हे बघा, पानाचा आपला हा शेवटचा मोती आपण जोडणार आहोत. आता दुसरं पान आपल्याला जोडायचं आहे. आता इथे पान जोडताना
पोपटी कलरचा वापर केला होता फक्त सुरुवातीला. मी आता आधी सांगितलं तुम्हाला की मी हा इथे क्रीम कलरचा वापर करणार आहे. तर हे 2 पान जोडताना मी एक क्रीम कलरचा मोती वापरणार आहे. हे बघ, खालच्या साईडनी एक क्रीम आहे. आता परत वरच्या साईडनी एक मोती घालून तो चौकोन पूर्ण करणार आहे. हे बघ. तुम्हाला अशी पद्धत सोपी वाटत असेल तर असं करा, किंवा हे असं तिरपं जे करत जात आहेत. आता मी परत तुम्हाला इकडची व्हाईट कलरची लाईन दाखवते आधी. हे बघा, आता मी इथला हा मधला भाग न जोडता दुसरा पॅटर्न दाखवत आहे जोडायचा तुम्हाला. म्हणजे आतमध्ये कसं करत जायचं आहे, आधी हे मोती कसे जोडायचे, म्हणजे पानं कसे जोडून घ्यायचे ते दाखवते. हे बघा, आता क्रीम कलरचे 5 मोती आलेत. 1 2 3 4 5. तसेच आता 5 इकडे येणार आहेत. तर हा आपला इकडचा शेवटचा आहे, तर तोच इकडे पहिला आहे. तर आता मी 2 मोती घालणार आहे. आता ह्या पार्टला आपल्याला हात लावायचा नाही, फक्त ह्या 2 पोपटीवर विणकाम करायचं आहे. खालचा पोपटी घ्यायचा नाही आहे, किंवा खालचा क्रीम कलरचाही वापर करायचा नाही आहे. हे या पट्टीमध्ये फिरत जावं लागतं, त्याच्यामुळे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने पट्टी पूर्ण करा. अशी सरळ करायची असेल तर सरळ करा, किंवा आता ही जी दाखवते तशी करायची तर तशी करा. हे बघा, आता परत मी 2 पोपटी कलरचे मोती क्रीम कलरचे मोती घातलेत आणि ह्या सेपरेट 2 पोपटीमधनं फिरवून घेतलेत. हे बघा, आता माझी ह्या साईडनी पण 5 मोती झालेली आहेत. आता मी 1 2 3 ह्या 3 मोत्यांमधनं सुई फिरवून घेणार आहे. 3 नाही, 4 मोत्यांमधनं. हे बघा, हा पोपटी 1 2 3 आणि 4. तुम्हाला सोपी ही आताची जी पद्धत आहे ती दाखवते. हे बघा, आता लाल कलरचा मी इथे चौकडा केला होता. आता इथे मी त्याच्या उलट करणार आहे. आता पिवळा कलर करणार आहे. तर मी इथे 2 पिवळ्या कलरचे मोती घालणार आहे. हा पहिला मोती सोडायचा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यामधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, आता सुई आपल्याला हे एका मोत्यातनं काढायची. हे बघा, इथून काढली. नंतर 1 2 अजून ह्या 2 मोत्यांमधनं फिरवून घ्यायची. म्हणजे आपण असा फिरवून ह्या मोत्यातनं बाहेर आलो. आता त्याच्या पुढे 1 2 3 अशी ह्या साईडनी सुई फिरवायची. 1 2 आणि हा 3. आता इथे एकच पिवळा मोती घालायचा आहे आणि ह्या पिवळ्याच्या खाली जो क्रीम कलरचा मोती दिसतोय त्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. हे बघा, म्हणजे ह्या साईडनी हे 3 मोती झालेत. आता सुई आपल्याला इथनं तर बाहेर निघाली. मग 1 2 3 4 अशी 4 मोत्यातनं फिरवून घ्यायची आहे. आता परत इथे 2 पिवळ्या कलरचे मोती घालायचे आहेत. हे इथे
पिवळ्याचा व्ही आकार तयार झाला आहे. आता काय करायचं, सुई 1 2 3 4 अशी 4 मोत्यांमधनं फिरवून घ्यायची. आता मी 4 मोत्यांमधनं फिरवून घेतली. इथे मी लालमध्ये पिवळा चौकडा केला. आता इथे आपल्याला पिवळ्यामध्ये लाल चौकडा करायचा आहे. तर आता आधी एक मोती लाल कलरचा घालून हा पट्टा पूर्ण करायचा आहे. इथे आपला पट्टा पूर्ण होणार आहे. हे बघा, मी परत सांगते, हा वरचा चौकोन जो आहे तो ऑप्शनल आहे. तुम्ही पानं जोडत असाही पट्टा करू शकता, पण डिझाईन जर अजून उठावदार किंवा छान दिसायचं असेल तर असे चौकोन तुम्ही वरती करू शकता. आता हे बघा, सुई मधल्या दिशेने आता सुई ह्या लाल मोत्यातनं काढून घ्यायची. परत आता इथे 3 लाल मोती घालायचे आणि तो चौकोन पूर्ण करायचा आहे. हे 2 पानं आपले इथे जोडून झालीत. आता 2 पानांच्या मध्ये आपल्याला हे असं लटकन तयार करायचं आहे. तर आता परत मी सुई पूर्ण फिरवून ह्या हिरव्या मोत्यातनं बाहेर काढणार आहे. म्हणजे ह्या पानाची ही जी दुसरी ओळ आहे हिरव्या कलरची, त्या हिरव्या मोत्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. हे बघा, मी सुई अशी फिरवत नेते आहे. कोणत्या पानाचं हिरवी लाईन आधी येते ते बघू आपण, कारण हिरवा मोती सरळ आहे. नागमोडी फिरवत नेते तर मी डाव्या साईडचा जो मोती आहे ह्या साईडचा, त्या पानातनं मी बाहेर निघणार आहे. हे बघा, आपल्याला खालच्या दिशेने बाहेर निघायचं आहे. मला वाटलं होतं सुई ह्या साईडने निघेल, पण ती ह्या साईडच्या हिरव्या मोत्यातनं निघाली. आता इथे काय करायचं आहे, मी ही जी लेंथ ठेवलेली आहे लटकनची, ती पानाच्याच लाईनीत ठेवली. तुम्ही इथे हे जे मधले मणी घातलेत ते तुम्ही इथे खाली वाढवू शकता. आता मी इथे एक हिरवा, एक पोपटी, परत एक हिरवा, एक क्रीम कलर. आधी सिक्वेन्स बघा, ह्या हिरव्यातनं काढल्यानंतर मी एक हिरवा, पोपटी, हिरवा आणि क्रीम कलर असे 4 मोती घातलेत. आता 6 पिवळ्या कलरचे मोती घालणार आहे. तुम्ही इथे हे लाल कलरचेही घालू शकता. आता हे पिवळे जे मोती घातलेत ते मोती एकदा तिथल्या तिथे पूर्ण फिरवून घ्यायचे. फक्त नुसते पिवळ्या कलरचे, म्हणजे सुई ह्या साईडनी निघाली आहे त्याच्या उलट्या दिशेने फक्त पिवळ्या मोत्यातनंच सुई अशी फिरवून घ्यायची आणि तिथे ते फूल तयार करायचं आहे. बघा, दोरा घट्ट ओढा म्हणजे ते त्या पांढऱ्यापाशी येऊन जाईल. तर पांढऱ्यापाशी आल्यानंतर परत अजून 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची, म्हणजे तो गोल व्यवस्थित पूर्ण होईल. मी अजून एका मोत्यातनं घेते म्हणजे सेंटरलाच येईल तो मोती. 3 इकडे आणि 3 तिकडे. आता इथे मी 6 नंबरचा लाल कलरचा मोती वापरणार आहे ह्या फुलामध्ये दाखवायला. आता हे बघा, 3 पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, नंतर 6 नंबरचा मोती मी वायरमध्ये ओवून घेतला आहे. आता मी काय करणार आहे, डायरेक्ट हा जो पांढऱ्या कलरचा मोती आहे
पांढरा, हिरवा आणि पोपटी. पांढरा, हिरवा आणि पोपटी. एक हिरवा सोडून दिलेला आहे. हे बघा, सुरुवातीला जो हिरवा घातला होता तो सोडून दिलेला आहे. लाल मोती घातल्यानंतर मी पांढरा, हिरवा आणि पोपटी अशा 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत आता मी एक हिरवा मोती घेणार आहे आणि आता हे पहिलं पान जे आहे त्यातला हा जो हिरवा मोती आहे, म्हणजे आपण पट्टीत वरचा पोपटी कलरचा मोती जोडला होता, त्या पानाची जी हिरवी लाईन आहे त्या हिरव्या लाईनीतला हा मोती कॉर्नरचा, तिथून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि परत ह्या फिक्स करण्यासाठी ह्या क्रीममधनं बाहेर काढायची. हे बघा, एक लटकन आपलं तयार झालं. आता परत सुई फिरवत नेऊन ह्या पोपटीमधनं किंवा ह्या पोपटीमधनं, म्हणजे जशी तुमची सुई फिरवून निघेल, क्वचित इकडे निघेल किंवा इकडे निघेल, तर अशी बाहेर काढून परत तिसरं पान आपण जोडायचं आहे. तर तिसरं पान जोडताना आता परत ह्या लाल कलरचा चौकोन घ्यायचा आहे, म्हणजे एक लाल, एक पिवळा, एक लाल, एक पिवळा. आणि लक्षात ठेवायचं की लालवर पिवळा चौकडा येऊ द्यायचा आहे, पिवळ्यावर लाल चौकडा येऊ द्यायचा आहे. इथे जर तुम्ही कलर कॉम्बिनेशन दुसरं घेतलं असेल तर त्याप्रमाणे तुमचं तिथे रंग चेंज होत जाणार आहे. तुम्ही जर इथे खाली लाल फूल घेतलं तर तुम्ही हा 6 नंबरचा मोती जो आहे तो पिवळा वापरा. म्हणजे इथेही तुम्ही जो वरती चेंज केलेले असतील कलर, तर त्याप्रमाणे इथे कलर कॉम्बिनेशन फुलामध्ये घ्या. किंवा हे लाल पिवळं घेऊन तुम्हाला फूल जर अजून वेगळ्या कलरचं दाखवायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. आता मी परत सुई अशी फिरवत नेते. फिरवल्याने काय होतं, वरचा पट्टा ना घट्ट होत जातो. तुम्हाला जर हे असं अवघड वाटत असेल तर प्रत्येक वेळेस जिथे तुमचं काम संपलेलं आहे तिथे तुम्ही गाठ मारून वायर कट करू शकता. पण प्रत्येक वेळेस तो जोड दिसणार, गाठी दिसतील, त्याच्यापेक्षा हे फिरवून घेतलं तर खूप छान राहील. हे बघा, आता मी परत सुई माझी ह्या 2 मोत्यातून आली आहे. हे ओढताना म्हणजे इथे आपण ह्या व्हाईटमधनं घेतला आहे ना, तर तो थोडासा वायर इथे लूज राहू द्या. हा हिरवा 6 नंबरचा वायर घातल्यानंतर अगदी ओढल्या जाईल असाही ठेवायचा नाही आहे. आता परत आपल्याला 2 क्रीम कलरचे मोती घालायचे आहेत. तर ह्या साईडच्या मोत्यातनं फिरवून घ्यायचं आहे. आता हे बघा, इथे मी परत तुम्हाला ही पहिली स्टेप दाखवते. ही योग्य वाटली तर ही करा, ही योग्य वाटली तर ही करा. आता मी सुरुवात केली आहे म्हणून हा पहिला चौकडा केला. मग आता मी ह्या व्हाईट मोत्यातनं वरच्या बाहेर येणार आहे. आता इथे माझं काय येणार आहे, 2 लाल कलरचे मोती आणि एक क्रीम कलरचा मोती येणार आहे. 2 लाल आणि एक क्रीम. हा चौकडा पूर्ण केला आहे. आता सुई 1 2 3 4 आणि 5 अशी 5 मोत्यातनं नागमोडी फिरवून घ्यायची. हे थोडं किचकट वाटेल, पण एकदा सवय झाली तुम्हाला पान जोडायची की मग काही अवघड वाटणार नाही. हे बघा, आता इथे आपल्याला एकच मोती घालायचा आहे. आपले त्रिकोणातले हे 3 मोती तयार आहेत. तर आता आपला क्रीम कलरचा मोती
येणार आहे तिथे. तर क्रीम कलरचा मोती घालून हा चौकडा पूर्ण करणार आहे. म्हणजे बघा, पहिला आपण हा केला, मग दुसरा हा केला, मग दुसऱ्याच्या खाली हा तिसरा केला. आता सुई परत फिरवून मी 1 2 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई फिरवून घेणार आहे. आता आपली सुई ह्या पानाच्या पोपटी कलरचा, जो शेवटचा पोपटी कलरचा मोती आहे तिथे निघणार आहे. हे बघा. आता इथे परत एक क्रीम कलरचा मोती घालायचा आहे. परत हे तिसरं पान घ्यायचं, म्हणजे तिसरं चौथं तुमचं जे येईल ते. तर हा जो पोपटी मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे परत एक क्रीम कलरचा मोती घालायचा आहे. आणि परत ह्या हिरव्या मोत्यातनं बाहेर पडायचं आहे. नाही बघा. आता सुई 1 2 3 4 अशी 4 मोत्यातनं फिरवून घ्यायची. मी आता ही पद्धत पहिल्यासारखी दाखवते बरं का. हे बघा. आता इथे एक लाल कलरचा आणि एक क्रीम कलरचा मोती येणार आहे. एक लाल आणि एक क्रीम. आता ह्या क्रीममधनं सुई बाहेर काढायची. तर सुई परत ह्या क्रीम आणि ह्या लालमधनं बाहेर काढायची. आता इथे लाल आणि एक क्रीम कलर येणार आहे, पिवळा कलर येणार आहे, लाल आणि पिवळा. आता ह्या साईडच्या लालमधनं फिरवून हे पिवळ्या मोत्यातनं बाहेर पडायचं. म्हणजे 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. आता इथे पिवळा चौकोन पूर्ण करायचा आहे, म्हणून तिन्ही मोती मी पिवळ्या कलरचे घालणार आहे. आता सुई बघा इकडे आहे, तर आपल्याला ह्या लालमधनं बाहेर पडायचं आहे. 1 2 3 असं तिन्ही लाल मोत्यातनं मी सुई फिरवून घेते. हे तोरण मी आधी शॉर्ट्स म्हणून टाकलेलं होतं, ते बऱ्याच जणांना आवडलेलं आहे. रिक्वेस्ट पण तेवढ्याच आलेल्या होत्या. पण जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा शिकवायचं मी ठरवलं होतं. तर आता मला सध्या त्याची ऑर्डर आलेली आहे, म्हणून हे मी शिकवत आहे तुम्हाला. हे बघा, परत आता एक लाल कलरचा मोती आणि एक क्रीम कलरचा. दोन क्रीम कलरचे आहेत. आता इथे सेपरेट चौकोन विणून घ्यायचा आहे. विणकाम करताना लक्ष राहू द्या की चौकडा व्यवस्थित आला पाहिजे. आता इथे बघा, ही लाईन परत आपली पहिल्यासारखी आली आहे, ओपन राहते मध्ये. तर आता मी आधी फिरवून सुई माझी इथे 1 2 3 4 अशी 4 मोत्यांमधनं मी सुई फिरवून घेणार आहे आणि एक मोती जोडून तो चौकोन पूर्ण करणार आहे. मग नंतर राहिलेले फक्त मोती फिरवून घ्यायचे, मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. आता हे बघा, माझी सुई ह्या खालच्या पोपटीमधनं निघालेली आहे. तर मी आता ह्या साईडच्या पोपटीमधनं पण घालते. वायर मोठा घेतला की फार प्रॉब्लेम येतो, कशात तरी अडकतं किंवा गाठी तरी पडतात.
हे बघा, आता एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा जोडायचा आहे. हे तुम्ही ओपन नाही ठेवायचं आहे. तुम्हाला वाटलं की आता इथे फिक्स केलं हे असं चालेल, पण मध्ये भेग पडल्यासारखी दिसते बघा. आता सुई फिरवून ह्या मोत्यातून, सॉरी मध्ये ना, तर इथे सुई बरोबर फिरवत न्यायची आहे. हे बघा, आता सुई मी ह्या पोपटीमधनं काढली. मग हा चौकोन असा फिक्स करून घेणार आहे मी. मधले दोनच मोती येतात जोड फिरवून घेण्यासाठी आपली. हे बघा, आता परत आपल्याला लटकनसाठी खालच्या हिरव्यातनं निघायचं आहे. तर तुम्ही ह्या हिरव्यातून किंवा ह्या हिरव्यातून जसं सोयीस्कर वाटेल तसं फिरवत आणायचं आहे. आता मी 1 2 तर परत मी इथे एक लटकन करून दाखवते तुम्हाला. आता इथे बघा, परत एक हिरवा, एक पोपटी, एक हिरवा आणि एक क्रीम कलर. आणि तुम्हाला जर हे हळदी कुंकवासारखे अल्टरनेट घ्यायचे असतील, लाल खाली पिवळं फूल, पिवळ्या खाली लाल फूल, तर तसंही तुम्ही करू शकता. पण कस्टमरनी आधी जे माझं तोरण पाहिलेलं आहे त्या तोरणाला सगळ्यांना खाली पिवळ्या कलरचे फुलं आहेत, तर त्यांना सगळे पिवळ्याच कलरचे फुलं पाहिजे. मी कस्टमरला आधी ना सगळी चौकशी करून घेत असते की तुम्हाला नेमकं कसं पाहिजे आहे. सेम तसंच का काही चेंजेस करून हवेत. चेंजेस करू नये. आता तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगितलं आहे की लाल खाली पिवळं, पिवळ्या खाली लाल फूल घेऊ शकता, तसे मी त्यांना सुचवलं, पण ते नको म्हणाले. आता हे बघा, सुई आपली अशी आहे. मी फक्त पिवळ्या मोत्यातनं सुई फिरवून हा गोल पूर्ण करणार आहे. दोरा ओढून घ्यायचा आहे आणि फक्त 2 मोत्यांमधनं काढतात आपण. सुरुवातीला मी 3 मोत्यांमधनं सांगितलं, आता 2 मोत्यांमधनं काढलं आहे. हे बघा, 2 मोत्यांमधनं काढलं आहे. मी एक लाल मोती घेतला आहे 6 नंबरचा, तो असा ठेवून 6 मोती आहेत, तर 6 मोतीमधनं 1 2 3 मोती सोडायचे. आता सुरुवातीला आपण काय केलं होतं की सुई फिरवून 3 मोत्यांमधनं काढली होती. मग मी लाल मोती असा सरळ ठेवून असा दोरावरती काढून घेतला होता. आता हे तसं न करता ही पद्धत हे करा. हे बघा, आता गोलमधनं फिरवून म्हणजे पूर्ण पिवळ्याचा गोल करून मग 2 मोत्यांमधनं मी सुई काढली. मग एक 6 नंबरचा मोती वापरला आहे, तो असा अपोजिट ठेवला. खालचे 3 मोती सोडलेत, म्हणजे जिथून मोती घातला आहे त्याच्या खालचे मोती सोडायचे. 1 2 3. हे बघा, असं दाखवते मी. मी ह्या 2 मोत्यांमधनं बाहेर पडले, मग इथे मोती घातला आहे. मग 1 2 3 मोती सोडायचे आणि ह्या चौथ्या मोत्यातून सुई आधी बाहेर काढून घ्यायची. मग हा पांढरा, हिरवा आणि पोपटी अशा 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. ही नंबर 2ची पद्धत वापरली ना तर तुमचा दोरा इथे ओढल्यासारखा दिसणार नाही. जसा मी पहिल्या याच्यात थोडं सांगायला चुकले की इथे वरती दोरा पण दिसतो आणि तो ओढल्यासारखाही, इकडे आपण जेव्हा फिरवून घेतो तेव्हा ओढल्यासारखा वाटतो. आता परत इथे एक हिरवा मोती घालायचा आहे आणि या साईडचा जे पान आहे
त्यातली ही जी हिरवी लाईन आहे दुसऱ्या नंबरची पोपटी तर आपण विणकामात जोडली आहे. आता हा जो आहे हिरवा त्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि परत ह्या साईडच्या पोपटीमधनं फिरवायची आहे, म्हणजे तिथे तो लटकन जे आहे ते जोडल्या जाणार बघा. म्हणजे तिथे आता एक पंचकोन तयार होईल. दिसतंय का इथे पंचकोन तयार झालेला? हे बघा, असा पंचकोन तुमचा तयार होईल. परत सुई आता फिरवत वरच्या दिशेने इकडे जायचं आहे आणि नंतर पुढे सेम पद्धतीनेच तोरण पूर्ण करायचं आहे. हे जर तोरण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला भरपूर 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 लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हे तोरण बनवण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.